नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची ये। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। योगी युंजीत सतत, मात्मानं रहसी स्थितः। एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः। हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी। देवा ये संत चिन्हे अंगी, न ठकती माझ्या। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भगवान परमात्म्याची उपयोगिता पांडवांच्याच वाट्याला कशी आली याचा विचार ज्ञानोबाराय प्रतिपादन करत आहेत। भगवंताला आपल्या गर्भामध्ये देवकी मातेनं धारण केलं, देवकिया उदरी वाहिला आणि भगवंताचं पालन पोषण यशोदामयाने अत्यंत कष्टाने केलं। या दोन मातेचे भगवंतावर असणारे फार मोठे प्रेमाचे संबंध आहे, वात्सल्य भाव आहे। परंतु भगवंताच्या जीवनामध्ये ज्या अनेक प्रकारच्या लीला झाल्या त्यामध्ये ज्ञान लीलाही महत्त्वाची आहे आणि भगवंताने हे प्रसंग दोनदा आपल्या जीवनामध्ये प्रगट केले। कुरुक्षेत्रावर भक्तराज अर्जुनासाठी आणि निजधामाला गमन करत असताना उद्धवाला भगवंताने श्रीमद भागवताचं प्रतिपादन केलं आहे। आपल्या जीवनामध्ये भगवंताने 2 शिष्य केले आणि या 2ही शिष्यांना जगामध्ये अत्युत्तम असणारं ब्रह्मज्ञान प्रगट करून सांगितलं। तारुण्यामध्ये भगवंताला शिष्याच्या रूपाने मिळाले भक्तराज अर्जुन आणि निजधामाला गमन करत असताना अंतिम जीवनामध्ये मिळाले उद्धवजी। श्रीमद भागवताचा विचार सांगत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हा विचार केलेला आहे। भगवंताचं अर्जुनावर फार प्रेम आहे। जसं अर्जुनावर प्रेम आहे तसंच भगवंताचं उद्धवावर देखील प्रेम आहे। आणि मग ऋषींचा शाप यादव कुळाला प्राप्त झाला। यादव कुळामध्ये उद्धवजी आहे आणि ऋषींच्या शापामुळे यादव कुळातला एकही व्यक्ती वाचणार नाही। कारण ऋषीने शाप दिला की या सांब नावाच्या मुलाच्या उदरातून त्याने ऋषीचा कपट छळ केला होता। त्या छळाच्या मोबदल्यामध्ये त्यांनी असं विचारलं की या सुंदर असणाऱ्या स्त्रीच्या उदरी काय जन्माला येईल, बालक जन्माला येईल का बालिका जन्माला येईल। तर त्या ऋषींनी अंतर्ज्ञानाने ते जाणलं की आमच्या ज्ञानाची हे परीक्षा करत आहे। त्यामुळे ऋषीमुनीने शाप दिला, हिच्या उदरामध्ये म्हणजे हा सांब नावाचा पुत्र आहे, स्त्रीचा वेश याने परिधान केला नटरूपाने, म्हणून हिच्या उदरातून बालकही जन्माला येणार नाही, बालिकाही जन्माला येणार नाही। काय जन्माला येईल? मुसलम। पण ते कसं असेल? कुलनाशनम। मुसलम कुलनाशनम। हिच्या उदरातून मुसळ प्रगट होईल आणि ते संपूर्ण यादव कुळाचा नाश करेल। व्यवहारामध्ये मुलाला कुलदीपक म्हटलं जातं की जो आपल्या कुळामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित करेल, म्हणून त्याला कुलदीपक असं म्हणतात। पण यादवामध्ये हा मुलगा असा जन्माला आला की त्याच्या पराक्रमामुळे, पराक्रम म्हणजे त्याची असणारी छलकपटाची भावना, त्यामुळे संपूर्ण यादवाचा नाश होण्याचा प्रसंग ओढवला। खरं तर हे भगवंताच्या मनात होतं। भगवंताचा संकल्प होता की मी जर यादवांना इथंच ठेवून निजधामाला गेलो तर माझ्या सामर्थ्याने हे यादव बलवान झालेले आहे, हे दैत्य दानवांना आटोपत नाही, देवसुद्धा यांचा पराभव करू शकत नाही। आणि हे जर अत्यंत बलवान झाले तर यांच्या नाशासाठी मला पुन्हा अवताराला यावं लागेल। त्यापेक्षा एक काम करू ना, आपल्या डोळ्यादेखत सर्वांचा नाश करू। यांचा एकदा नाश झाला की मग निजधामाला आपण निघून जाऊ। आता यादव कुळामध्ये उद्धव आहे आणि यादव कुळाला शाप मिळाला की सगळे नष्ट होतील। भगवंताचं प्रेम आहे, मग यादव कुळामध्ये असणारा उद्धव हा आपला प्रेमाचा विषय आणि ते वाचले पाहिजे याकरिता भगवंताने ब्रह्मज्ञान प्रतिपादन केलं। कारण ज्याला ब्रह्मज्ञान होतं त्याला कोणत्याही प्रकारचा शाप बाधत नाही। कारण ब्रह्मवेत्या पुरुषाला ब्रह्मज्ञानाने ब्रह्मरूपता प्राप्त होती आणि ब्रह्मस्वरूपाला जो प्राप्त झाला
त्या महापुरुषाच्या जीवनामध्ये न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हान्यते हान्यमाने शरीरे. जरी त्याच्या शरीराचा नाश झाला तरी स्वरूपाने त्याचा नाश मात्र होऊ शकत नाही. हे ब्रह्मज्ञानाचं सामर्थ्य असतं. श्रीमद भागवतामध्ये हा पुन्हा एकदा विचार आला की ते परीक्षित राजाला शाप मिळाला ना, की तक्षक नावाचा सर्प येईल, तुला दंश करेल आणि 7 दिवसामध्ये मृत्यू प्राप्त होईल. 7 दिवसाची भागवताची कथा झाली. आता तक्षक येण्याची ते वाट पाहतात. गुरुवारे मारुती बाबा हा प्रसंग खूप गोड सांगत असतात. मग तो परीक्षित राजा म्हणतो आहे की तक्षक का बरं येत नाही, का माझ्या शरीराचा नाश करत नाही, मला दंश का करत नाही. हा परीक्षिती शुकाचार्यांपासून मिळणाऱ्या बोधाने आज अमर झाला आहे. तर ते शुकाचार्य म्हणतात, जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तक्षक येणार नाही. कारण तुला जर तक्षक चावला आणि तुझ्यावर जर माझी अमृतदृष्टी पडली तर त्या अमृतदृष्टीचा परिणाम असा होईल की तुझ्या अंगातलं विष निर्विष होऊन जाईल. 12व्या अध्यायामध्ये ओवी बघा. 12व्या अध्यायातली ओवी 2ऱ्याच क्रमांकाची आहे. विषय व्याळे मिठी वा दिदलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. तिथं रूपक असं केलं आहे, विषय नावाच्या सर्पाने एखाद्याला जर दंश केला तर त्याला ताठी तटस्थ भाव प्राप्त होतो, विषाचा परिणाम होतो. पण श्री गुरूंची कृपा दृष्टी जर त्याला मिळाली तर त्याच्या अंगातलं विषय वासनेचं विष निघून जातं. बाकीचं विष निघून जायला काय हरकत आहे. म्हणून शुकाचार्य जेव्हा निघून जातात तेव्हा तक्षक येतो, तो परीक्षितीला चावतो. पण अमरत्वाच्या बोधाला प्राप्त झाल्यामुळे मरण माझे मरून गेले, हे देहाचं मरण आहे. देहाचं मरण आपलं मरण नाही, कारण मुळात देहच आपला नाही. पंचमहाभूतापासून हा मिळाला, आपण त्याला आपलं स्वरूप समजतो, हा आपला अज्ञानातला भ्रम आहे. जसं इतरांच्या देहाला आपण आपला देह म्हणतो का? नाही म्हणत. दुसऱ्याच्या देहाविषयी आपली ही आतून बरोबर अशी धारणा असते की त्याचा आणि माझा काही संबंध नाही. जसं इतरांचा देह त्याचा आणि माझा संबंध नाही, तसं मला प्राप्त झालेला हा देह याचा आणि माझाही संबंध नाही, अशी धारणा झाली तर जसे इतराचे दुःख आपल्याला आपले वाटत नाही, तसे या देहाचे दुःखसुद्धा आपल्याला वाटणार नाही. जिवंत असतानाच हा बोध झाला पाहिजे की शरीराचा आणि आपला कोणत्याही प्रकारे संबंध नाही. जसं की ज्ञानोबा सांगता, सांडोनी अंगीची खोळी सरपरी घालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. आपल्या अंगावरची त्वचेचा परित्याग करून जसा सर्प वारुळामध्ये प्रवेश करतो, आता पाठीमागे राहिलेली आपली त्वचा तिच्यावर कोणी पाय देतं, ती वाऱ्याने उडून गेली, चिखलामध्ये सापडली का पाण्यामध्ये भिजून ओली झाली, असा तो सर्प आपल्या त्वचेचा विचार करत नाही. तसा जिवंत असताना ज्ञाता पुरुष हा देहाचं तादात्म्य सोडतो आणि म्हणून त्यालाच म्हणतात ते लौकिकातलं मरण आहे. मरण माझे मरून गेले मज केले अमर किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. त्या अध्यात्माच्या जीवनामध्ये मनुष्याच्या वाट्याला काही सोहळे येतात आणि व्यवहारातल्या जीवनामध्ये काही सोहळे वाट्याला येतात. आता ती प्रवचनकार सांगत असतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. देहाच्या गावा आलिया हे 2 सोहळे येतात. मधला सोहळा ऐच्छिक आहे, विवाह सोहळा, असं ते प्रवचनकार सांगतात. हा झाला व्यवहारातला सोहळा. पण अध्यात्मातला सोहळा पाहिला तर जीवभाव नष्ट होणं म्हणजे स्मरण आहे. जीवभाव नष्ट झाला आणि ते मरण एकदाच येतं. व्यवहारामध्ये हा विचार वेगळा आहे मरणाचा आणि शास्त्रीय विचारामध्ये विचार वेगळा आहे मरणाचा. शास्त्र विचारामध्ये काय विचार आहे? विचार असा आहे की मनुष्याला स्थूलदेह प्रत्येक जन्मामध्ये नवीन मिळतो, प्रत्येक जन्मामध्ये. पण आतला जो सूक्ष्मदेह आहे ना, हा अनादिकालापासून तोच आहे आपला. मागच्या जन्मामध्ये जो आपला सूक्ष्मदेह होता
तोच पुढच्या जन्मात राहणार आहे. कर्मानुसार कोणता बदलतो? फक्त वरचा देह बदलतो. जसं लौकिक उदाहरण, आपलं शरीर तेच आहे, पण प्रत्येक दिवाळी सणाला आपण वरचे कपडे बदलतो. शरीर आतलं तेच असतं. वास्तविक विज्ञानामध्ये असं म्हणतात की शरीरही बदलतं, प्रत्येक क्षणाला बदलतं ना. तैसीच याची स्थिती नासत जाये क्षणक्षणाप्रती, पण ती त्याचा वेग प्रचंड आहे म्हणून लक्षात येत नाही. शरीराचा नाशाचा वेग अतिशय वेगवान प्रचंड आहे, आणि प्रचंड जर वेग असेल तो स्थिरतेच्या भ्रमाला कारण होत असतो. जर आपण भोवरा वेगाने फिरवला, प्रचंड वेगाने फिरतो, पण पाहणाऱ्या मनुष्याला असं वाटतं की भोवरा स्थिर आहे. तसं आपलं शरीर अत्यंत वेगाने नष्ट होतं, पण त्याचा वेग लक्षात न आल्यामुळं आपल्याला असं वाटतं की नाही अजून माझा अमृत महोत्सव बाकी, असं वाटतं आपल्याला. पण ते नाशाकडे झुकलं आहे हे मात्र लक्षात येत नाही. भिंगोरी निधी पडली ते भूमीशी गमे जैसी जडली, ऐसा वेगातिशय भुली हेतो होय. अतिशय वेगाचा जो भाग आहे तो भ्रमाला कारण होत असतो. म्हणजे स्थूल देहाचं मरण प्रारब्ध कर्माने आहे, आणि सूक्ष्म देहाचं मरण ब्रह्मज्ञानात आहे. ज्या जन्मामध्ये आपल्याला ब्रह्मज्ञान होईल तेव्हा सूक्ष्म देहाचं एकदाच मरण होतं, आणि ते एकदा मरण झालं की न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते. म्हणून संतांचे जे वाक्य आहे ना, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तर ते कोणतं मरण पाहिलं? ते सूक्ष्म देहाचं मरण आहे. स्थूल देहाचं मरण तर कायमच आहे, प्रत्येक जन्मात आहे. ते वारंवार येतं जातं. जसं की आपण मोबाईल बदलतो, त्यातलं सिम कार्ड बदलत नाही ना आपण, तसं आपण वरचा देह बदलतो, पण सूक्ष्म देह म्हणजे आपलं असणारं सिम कार्ड आहे. व्यवहारातलं उदाहरण दिलं, सिम कार्ड जड असतं, सूक्ष्म देहाला कळतं मात्र, कारण त्याच्यामध्ये सत्वगुणाची भूमिका आहे ना, त्यामुळे ते चैतन्याचा प्रकाश ग्रहण करतं. पण लौकिकातलं उदाहरण, मग ब्रह्मज्ञानाने एकदाच फक्त सूक्ष्म देहाचा नाश किंवा बाध होतो, आणि परत त्याला जन्म मिळत नाही. भगवंताने हा विचार केला की माझा प्रेमाचा विषय उद्धव वाचला पाहिजे, आणि त्यासाठी ब्रह्मज्ञानच प्रगट करावं लागेल. ब्रह्मवेत्या पुरुषाला शाप लागत नसतो. सूर्यावर जर आपण अग्नी लावला, सूर्याला लागतो का अग्नी? लागत नाही. एखादा व्यक्ती मला नाही दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर मी थुंकू शकतो, मी सूर्याच्या या अंगावर थुंकणार आहे भर दुपारी 12 वाजता, प्रयत्न करू नको. का? कारण त्याच्या अंगावर थुंकणं म्हणजे ते सगळं आपल्यालाच कलंक लागण्यासारखं आहे. तसं ब्रह्मवेत्या पुरुषाला शाप देऊ शकत नाही कोणी, लागतच नाही त्यांना, कारण ते ब्रह्मस्वरूपाला अलिप्त भावाला प्राप्त झाले असतात. म्हणून भगवंताने हे ज्ञान 2 प्रसंगामध्ये प्रगट केलं, आणि ज्ञानोबा म्हणतात शेखी उपेगा गेला पांडवांशी. परमात्मा सरते शेवटी जास्तीत जास्त उपयोगी कोणाच्या पडला? पांडवांच्या. म्हणजे अर्जुनाचं सारथ्य कर्म याने करावं देवाने. धर्मराजाच्या राजसुयज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळ्या उचलाव्या. द्रौपदीची विटंबना होण्याचा प्रसंग आला, भगवंताने वस्त्र अवतार धारण केला. पांडव वनवासामध्ये असताना दुर्वासा आले, भगवंताने तिथं अन्न पुरवण्याकरता प्रगट झाले. असे अनेक प्रसंग आहे की त्या सगळ्या प्रसंगामध्ये भगवान पांडवांच्या उपयोगी गेला. आणि अर्जुनाच्या बाबतीत तर असं आहे की श्री गुरूंच्या पासून ज्ञान ग्रहण करायचं असेल तर शास्त्रामध्ये एक क्रम सांगितला आहे. जसं की 4थ्या अध्यायामध्ये क्रम आला, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. काय करावं? पहिल्यांदा त्यांना प्रणिपात करावा. प्रकर्षेही नीचैहि पतनं प्रणिपातम. प्रकर्ष करून जमिनीवर लोटांगण घालावं, हा प्रणिपात आहे. त्यानंतर सेवा करावी, आणि त्यांना जर वेळ असेल तर मग त्यांना प्रश्न विचारावा, बंध कशाला म्हणतात, मोक्षाचं स्वरूप काय आहे, असे प्रश्न विचारावे बरं. अध्यात्मातले विवेक चूडामणी ग्रंथामध्ये हे प्रश्न आलेले आहेत. नाहीतर भलतेच प्रश्न त्यांना विचारले, पण नाही म्हणून गुरुजी तुम्हाला जनरल नॉलेज आहे की नाही पाहायचं. अरे त्यासाठी गुरुजी आहे का? त्यासाठी आहे ना भरपूर पुस्तकं जनरल नॉलेजचे, ते नाही विचारू त्यांना. बंधाचं स्वरूप काय, मोक्षाचं स्वरूप काय, कशामुळे मला मुक्तता प्राप्त होईल, हे प्रश्न विचारावे, हा क्रम ठरला आहे.
पहिल्यांदा सेवा आहे, प्रणिपात आहे, नमस्कार, सेवा, आणि मग परिप्रश्न विचारावा. पण अर्जुनाच्या बाबतीमध्ये हे सायास त्यांना पडले नाही. म्हणून बहुत दिवस ओळगावा. आपण अर्जुनाचं जर भाग्य या ओळीतलं थोडंसं बाजूला ठेवलं तर या ओळीतले आणखीन काही भाव आपल्याला घेता येईल. ज्याला ब्रह्मज्ञान संपादन करायचे त्यांनी घाई करू नये. परमार्थामध्ये येण्याची घाई करावी, आल्यानंतर घाई करू नये. करावी तातडी परमार्थी, परमार्थामध्ये येण्याची घाई करावी. परंतु दुसरं एक प्रमाण आहे ना, तो का म्हणे यासी न चले तातडी, इथे आल्यानंतर घाई करू नये. व्यवहारातलं उदाहरण देतो. प्राप्त काळ घडी आल्याविन, जोपर्यंत प्राप्तीचा काळ घडी येत नाही तोपर्यंत हे प्राप्त होणार नाही. व्यवहारातलं उदाहरण, प्रवासाला निघण्याची घाई करावी, निघाल्यानंतर रस्त्यावर घाई करू नये. ते सूचना असतात, अतिघाई दरीत मी असं होतं की नाही, संकटात घेऊन जाते ते. म्हणून निघण्याच्या अगोदर घाई करावी, निघाल्यानंतर नाही. रस्त्यावर काय होईल काही सांगता येत नाही. 5-10 मिनटं उशीर झाला तरी चालेल, पण घाई करू नये. कुठे? रस्त्यावर. निघण्याच्या अगोदर अर्ध्या तासाने अगोदर लवकर निघावं. तसं परमार्थामध्ये येण्याची घाई करावी, पण आल्यानंतर प्रचंड वेग हा चांगला नाही. इथले वाक्य जर आपण आज्ञार्थ अर्थाने घेतले तर बहुत दिवस ओळगावा. श्री गुरूंची सेवा साधकाने पुष्कळ दिवसापर्यंत करावी. म्हणे पण ब्रह्मज्ञान कधी होईल? जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. ब्रह्मज्ञानापेक्षा एक धाडसाने वाक्य बोलू का, ब्रह्मज्ञान मिळण्यामध्ये जेवढा आनंद आहे त्यापेक्षा जास्त आनंद सेवेत आहे. ब्रह्मज्ञान कुठंच जाणार नाही, ते आपलं स्वरूपच आहे, पण सेवा नाही ना मिळणार, सेवा मिळत नसते. म्हणून आज्ञार्थ अर्थाने जर या ओव्या घेतल्या तर श्री गुरूंची सेवा नाही. म्हणे मला 6 महिन्याचा वेळ आहे तोपर्यंतच मी कीर्तनकार झालो पाहिजे, नाही. बहुत दिवस ओळगावा, पुष्कळ दिवसापर्यंत सेवा करावी गुरुजींची. दुसरा भाग असा आहे, वेळ मिळाला की मग विनंती करावी. अवसरो पाहुनी विनवावा. श्री गुरूंना आता निवांत वेळ आहे, त्यांच्या मागे कार्याची व्यस्तता नाही, प्रसन्न मनाने आहे, शांत आहे. सभोवती कोणत्याही प्रकारचे आपले गुरुबंधूसुद्धा नाही. असा जर अवसर मिळाला असेल तर या प्रसंगांना त्यांना विचारावं, हा भाव आहे. खरं तर हा नियम आहे बरं. पुष्कळ सेवा करावी, अवसर म्हणजे समय बघून त्यांना विचारावं. पण अर्जुनाच्या बाबतीमध्ये हाही सोस आहे, प्रयास आहे, कष्ट आहे, पण तया सदैवा अर्जुना, भाग्यवाना अर्जुनाला ते प्रसंग किंवा कष्ट मात्र पडीचे ना, ते त्याच्या वाट्याला आले नाही. म्हणजे काय, देवाची फार मोठी सेवा करायचा प्रसंग आला नाही. आणि अवसर आहे का? अवसर रणांगणामध्ये, रणांगणामध्ये विचारायला कोणतं अनुकूल वातावरण आहे? युद्धामध्ये लोक ऐकतात का? इथं मंडपात लोक ऐका ना, युद्धामध्ये कोण ब्रह्मज्ञान ऐकणार आहे? पण असा प्रसंग असताना सुद्धा अवसरो पाहुणी विनवावा, हे सुद्धा कष्ट अर्जुनाला पडले नाही. ज्याचं भाग्य चांगलं असतं ना, सदैव पुरुषाला, तो स्मशानात जरी गेला तरी त्याला ब्रह्मज्ञान होतं, रणांगणामध्ये आला तरी ब्रह्मज्ञान होतं. ते मुकुंद स्वामींचं उदाहरण आहे, अंबाजोगाईला घडलेलं. ते राजा म्हणला की घोड्यावर बसत असताना ते रिकीब असते, त्याच्यामध्ये पाऊल ठेवतो, रिकीब मे पाव ब्रह्म बताव. ते म्हणजे काय हरकत नाही. गुरूने अनुग्रह केला तर रिकिबीमध्ये पाय ठेवला आणि तेवढ्यात अनुग्रह झाला, ब्रह्मज्ञान. ते घोड्यासहित राजा 3 दिवस जाग्यावरच ब्रह्मभाव प्राप्त झाला. होऊ शकतं. जर प्राप्तीचा प्रसंग आला तर त्याला देश असणाऱ्या परिच्छेदाची आवश्यकता नाही. ब्रह्मज्ञान कुठेही होऊ शकतं, स्वरूप आहे ना, ते स्वरूपाला परिच्छेद नाही लागत. जर ब्रह्मज्ञानाला एखादा देशच अनुकूल लागत असेल तर त्याला देश परिच्छेद लागेल. अनुकूल कालच लागतो असं म्हणावं तर काल परिच्छेद लागेल. ब्रह्मज्ञान हे आपलं स्वरूप आहे. ते कोणत्याही ठिकाणी कोणत्याही काळामध्ये, एखाद्या व्यक्तीला कदाचित त्याचं स्नान नाही झालं तर स्नानाच्याही अगोदर ब्रह्मज्ञान होऊ शकतं. त्याला काय लागतं? फक्त तयारी लागते, अधिकार लागतो. अधिकार असेल तर चांडालाच्या घरातही ब्रह्मज्ञान होईल, आणि अधिकार नसेल तर त्याला गुरुकुलामध्ये ज्ञान होणार नाही. अधिकार जर असेल
तर प्रवासातही ब्रह्मज्ञान होईल, आणि अधिकार नसेल तर स्थिर बसला तरी होणार नाही. हे सगळं अधिकारावर अवलंबून आहे. अर्जुनाचं भाग्य मोठं आहे, आणि भाग्य म्हणजे सामान्य भाग्य नाही, ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव, असं भाग्य आहे. म्हणून ज्ञानोबाराय कौतुक करता की अर्जुनाला फार मोठी देवाची सेवा गुरुरूपाने करावी किंवा भगवंताला अवसर पाहून विनंती करावी, हे सुद्धा कष्ट वाट्याला आले नाही. आणि श्रोत्यांच्या लक्षात आलं, अर्जुनाचं भाग्य सांगता सांगता ज्ञानोबाराय आता पुन्हा अर्जुनाचंच वर्णन करतील. आतापर्यंत अर्जुनाचंच वर्णन केलं, आता आम्हाला कथा ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे. देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, पांडवांचा बंदीजन होऊन या राहिला, असं प्रमाण अभंगात आहे, गोळवणीमध्ये आलेलं. देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, पांडवांचा बंदीजन होऊन या राहिला. भगवंताचे भाग्य आहे ते सगळं पांडवांच्या वाट्याला आलं. हे सगळं दैव रूपाने सांगतात ज्ञानोबाराय, आणि अर्जुनाचं या रूपाने वर्णन करतील. तर पुढची जी कथा आहे 6व्या अध्यायाची गीता रूपाने, आम्हाला ते ऐकायचं आहे. आता इथे गोडी अशी आहे की ज्ञानोबाराने या रूपाने भक्तराज अर्जुन म्हणजे श्रोत्याचं स्तवन केलं, आणि देव त्यांच्या उपयोगी पडले म्हणजे वक्त्याचं स्तवन केलं. आता श्रोते असे आहे, यांना वक्ता आणि श्रोत्या यांच्यामध्ये घडलेला जो संवाद विषय आहे तो ऐकायचा आहे. आणि म्हणून ते म्हणतात, हे असो 39वी ओवी, हे असो कथा सांगे वेगी. ज्ञानोबाराय तुम्ही आम्हाला कथा सांगा, पण आता आहे ना वेगी सांगा. तुम्ही बरेच दिवस झाले याच 2-4 ओव्यामध्ये अडकले. हे वेगी तुम्ही याच्यामध्येच गुंतून राहिले, पाठीमागे खूप विस्तार केला. असं नका करू, आम्हाला लवकरात लवकर कथा सांगा. आता श्रोत्यांच्या मुखातून वेगी शब्द आला, ज्ञानोबाने उशीर नाही लावला. मग अर्जुन म्हणे सलगी, असं पण नाही म्हणे, हो का स्वामी तुमची आज्ञा आहे ना, काही हरकत नाही, मी आता कथा सांगतो, एवढं सुद्धा वाक्य नाही वापरलं. तुम्ही म्हणता ना वेगात सांगा, वेगात. हे असं कथा सांगे वेगी. मग अर्जुन म्हणे सलगी, मग अर्जुनचे देवाला सलगी ना, लढिवाळपणाने बोलतात. लढिवाळपणा कुठं असतो? प्रेम संबंधामध्ये लढिवाळपणा असतो. लढिवाळपणामध्ये समोरची व्यक्ती मोठी मानावी लागते, आणि जो लढिवाळपणा करतो ना त्याने बाल्यभावामध्ये राहावं लागतं. आपण ज्ञानोबारायांचे अजान बालक आहोत, असा लढिवाळपणा आपल्याकडे असावा. साधकांचा मायबाप, ज्ञानोबाराय आपली आई आहे, आणि आपण तिचे अजान बालक. लढिवाळपणा करता येतो. किंवा गुरु मोठे आहे आणि शिष्य अगदी नम्र भावामध्ये लहान आहे, लढिवाळपणा. किंवा देवभक्तामध्ये हा लढिवाळपणा असतो. जिथे लाड कौतुक होऊ शकतो तिथेच लढिवाळपणा असतो, एरवी ते होत नसतं. मग अर्जुन म्हणे सलगी, लढिवाळपणाने अर्जुन म्हणतात. का म्हणतात? सरळ मनाचा व्यक्ती आहे. अर्जुन शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे गाठ नाही, रुजू स्वभाव, त्याला म्हणतात अर्जुन. अर्जुन देवाला म्हणतात, देवा खरं सांगू, तुम्ही आतापर्यंत संतांची लक्षणं सांगितली. देवा ये संत चिन्हे, आपण काय काय लक्षणं सांगितली? बरेच सांगितली. समलोष्टाश्म कांचनः, ज्ञानविज्ञान तृप्तात्मा, कुटस्थः, विजितेंद्रियः, समबुद्धिः, एकाकीयतचित्तात्मा, निराशीः, अपरिग्रहः. ही सगळे लक्षणं सांगितली का नाही? आपण ही सगळी लक्षणं सांगितली, खरं आहे देवा, परंतु काय करावं? ये संत चिन्हे, संतांची असणारी ही लक्षणे माझ्या अंगी न ठकती, माझ्या अंगावरही वसत नाही, अर्थात माझ्या अंगालाही प्राप्त होत नाही. याला परीक्षण म्हणतात. बरं, भगवंताने अर्जुनाच्या समोर संतांची लक्षणं प्रतिपादन केली. आता ही संतांची लक्षणं 2 प्रकारची आहे. एक बाह्य रूपाने लक्षण आहे आणि एक अंतर्लक्षण आहे. तर बाह्य लक्षणामध्ये फार जास्त विचार नाही करता येत, ती कोणालाही धारण करता येऊ शकते. जेव्हा तो रावण जानकी मातेचं अपहरण करण्यासाठी आला होता, तो कोणत्या लक्षणात आला होता? साधूच्याच वेशामध्ये आला होता की नाही?
साधूच्याच वेशामध्ये आला तर त्याच्या लक्षात आलं की या पर्णकुटीमध्ये लक्ष्मणाने मारलेली रेषा आहे आणि ती रेषा आपल्याला उल्लंघन करता येणार नाही. म्हणतो तो बसला एका आसनावर जाऊन जानकी मातेनं फळं आणली. म्हणजे साधू बाबा एवढी फळं घ्या. ते म्हणले कन्ये बालिके आता मला समाधी लागली. वा वा, आत्ताच तर भिक्षा मागत होता, लागली का समाधी? नाटक केलं नाटक. मला आता समाधी लागली म्हणे. माझ्या समाधीला भंग करू नको, तोच फळं इथं घेऊन ये. जानकी मातेनं सांगितलं नाही, मला तशा प्रकारची आज्ञा नाही, मी या रेषेचं उल्लंघन करू शकत नाही. तो रावणच होता. तो मला मग तुला ऋषीचा शाप माहिती नाही, तुझा पती आताच इथून गेलेला आहे, त्याच्या रक्षणात कोणतं तरी भीषण संकटात आहे आणि रक्षणासाठी ते तुझ्या पतीचा लहान भाऊ लक्ष्मण हे पण धावलेले आहे आणि मी आता शाप देतो, सगळ्याचा नाश होईल. आता कशाचा शाप लागणार होता, पण त्याने केलं नाटक. मग ते संत चिन्ह वरची धारण केली की नाही. म्हणजे यातला भाव असा आहे की वरवर धारण केलेली लक्षणं जानकी मातेलाही फसू शकतात. आपली काय कथा आहे, सामान्य माणसं तो वरवर पाहतात आणि फसतात आणि मग बरेच लूटमार झाली की म्हणतात महाराज लोकांनी आम्हाला, तुला अक्कल नव्हती. तो विश्वास कशाला ठेवला? अगोदर निरीक्षण नाही करता आलं आणि मग सांगतो विश्वास कोणावरही ठेवतो आहे. लक्षणं वरची महत्त्वाची नाही, अंतरंगातली लक्षणं महत्त्व आहे. म्हणजे सगळी अंतरंगातली लक्षण आहे. जेतात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञानविज्ञान तृप्तात्मा कूटस्थः विचितेंद्रियः. ही सगळी लक्षणं कोणती आहे? अंतरंगातली. पण देवा ही संत चिन्हे माझ्या अंगी न ठकती, माझ्या अंगावरही बसत नाही, वसत नाही. इथे जरी अंगी शब्द आला ना, तर या अंगी शब्दाचा शरीर असा अर्थ नाही घ्यायचा, वरचं शरीर असा अर्थ नाही घ्यायचा, मग सूक्ष्म शरीराचा अर्थ घ्यायचा की देवा ही लक्षणं माझ्या मन नावाच्या, बुद्धी नावाच्या अंगामध्ये वसत नाही. याला स्वतःचं निरीक्षण म्हणतात. मनुष्याने कायम तुलना केली पाहिजे आपली. व्यवहारात नाही तुलना करायची. आपण तुलना कोणती करतो? माझाच वर्गमित्र आहे, बघा ना त्याने 4 महिन्यात किती प्रगती केली, बघा त्याच्याकडे किती पैसा आहे आणि अजून तर मी पाठांतरच करत आहे. आपण ही तुलना करतो. ही तुलना नाही केली पाहिजे. तुलना कोणती करावी? आपण कायम सांगतो ना, परमार्थामध्ये वरच्या लोकांकडे पाहिलं पाहिजे आणि व्यवहारामध्ये आपल्यापेक्षा कनिष्ठ लोकांकडे पाहिलं पाहिजे. मग जाऊ द्या, आपल्याकडं दुचाकी आहे, त्याच्याकडं सायकल आहे. आपण दुचाकीवाले सायकलवाल्याकडे नाही पहा, 4 चाकीवाल्याकडं. परिणाम असा होतो आपल्याला दुचाकी चालवण्याचं समाधान नाही मिळत. मग सायकलीवाल्यानं कोणाकडे पाहिलं पाहिजे? जो पायी चालतो त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. जो पायी चालतो त्याने ज्याच्या पायात चप्पल नाही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. अशी व्यवहारातली उदाहरणं आहे की नाही. मग आपण व्यवहारामध्ये वरच्या लोकांकडे पाहतो, परमार्थामध्ये आपल्यापेक्षा कनिष्ठ लोकांकडे पाहतो. म्हणजे बघा ना, मी 1 माळ दररोज जपतो आणि तो तर जपतच नाही, त्याच्याकडे कशाला पाहायचं? काही 21 माळा जपतात, त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. परमार्थामध्ये उच्च भूमिका असावी पाहण्याची आणि व्यवहारामध्ये कनिष्ठ भूमिका, समाधान बिघडत नाही. मग अर्जुनाने म्हटलं, देवा तुम्ही संतांची लक्षणं प्रतिपादन केली, पण माझं अंतःकरण प्रामाणिक आहे. याला प्रामाणिक व्यक्ती लागतो बरं. सरळ सरळ सांगितलं पाहिजे. शास्त्रामध्ये आलेली लक्षणं अजून काही माझ्या ठिकाणी वसत नाही. आपण प्रामाणिकपणाने कबूल केलं नाही की मी आळंदीला येण्याच्या अगोदर जसा होतो तसा आता नाही राहिलो. प्रामाणिकपणा आहे. आणि जर बदल झाला असेल तर मग काही हरकत नाही. प्रामाणिकपणाने सत्य कबूल करण्यासाठी सुद्धा फार मोठं मन लागतं आणि अर्जुनाने ते कबूल केले. बघा, तुम्ही संतांची लक्षणं सांगितली देवा, ही खरं आहे, पण माझ्या जीवनाशी मी तुलना करून पाहिलं तर संतांची काय लक्षणं आहे आणि ती लक्षणं माझ्या ठिकाणी वसत नाही. पण मला अपेक्षा आहे की संतांची असणारी भूमिका, संतांचं चरित्रवर्णन तुमच्या मुखारविंदातून येतं आहे. इथं काय म्हटले बरं, हे संत चिन्हे अंगे न ठकते माझ्या. मग भगवान म्हणू शकतात, अर्जुना संतांची लक्षणं तर तुझ्या ठिकाणी आहे,
तो नाही का पाठीमागं संन्याशी झाला होता, अरे ते वरची लक्षणं होती. इथं मी अंतरंगात म्हणतो आहे ना, संन्याशित्वा होणी जनी चोरोनी नेली माझी भगिनी. मग तेव्हा संतचिन्हे नव्हते का? संतचिन्हे बलराम दादाला फसवलं तेव्हा. बलराम दादा ते भगवान म्हणाले तुला ते थांबावं लागेल मंदिरामध्ये जाऊन, डोळे नाही उघडायचे. कोणी दर्शनाला आलं तर अजिबात डोळे उघडायचे नाही. पोचली वार्ता द्वारकेमध्ये बलराम दादापर्यंत. म्हणजे असा साधू आला आपल्या गावात, फळं दिले तरी डोळे उघडत नाही, दक्षिणेचा आवाज झाला तर अजिबात उघडत नाही डोळे, काहीही द्या म्हणे. बलराम दादा असं, बलराम दादा गेले. मग तर जास्त समाधी लावली. तर नाही, असा साधू आपल्या घरी आला पाहिजे. भगवंताला सांगितलं, भगवंताला माहीत होतं सगळं. भगवान म्हणाले दादा साधूचं काही खरं नसतं, हो तुम्ही फसू नका बरं. मग तर जास्त विश्वास वाटला. नाही मग तर कन्हैयाने विरोध केला की मग तर साधू घरी आणलाच पाहिजे. साधूला घरी आणलं. साधूला म्हणजे कोणाला? भक्तराजा अर्जुनाला घरी आणलं आणि अर्जुनाला युक्ती सांगितली. असाच प्रसंग सुभद्रा रुक्मिणीवर पण आला होता. मग रुक्मिणी मातेनं काय केलं विचारून घे तू. तिने सांगितलं मी भगवंताला पत्र पाठवलं आणि तसे भगवान आले. आपण जर कौंडण्यपुराला गेलो ना, आजही तिथं ती जगदंबा मातेची मूर्ती आहे आणि ज्या खिडकीतून ते रुक्मिणी मातेचा स्वीकार भगवंताने केला त्या मंदिरात आजही ती खिडकी आहे. खूप छान म्हणजे मंदिर एकदम छान आहे पाहण्यासारखं. आजही तो प्रसंग पाहता येतो. मग आता सुभद्रेवरही तोच प्रसंग आलेला आहे. सुभद्रेला सांगितलं जा, आपल्यात कुलधर्माचा आचार आहे की देवीचं पूजन करायचं. आणि अर्जुनाला सांगितलं रथ तयार असेल निघून जायचं. असं काही तुमचं लग्न लागू देणार नाही बलराम दादा, आणि मलाही विरोधात जाणार नाही, जाता येणार नाही. कारण मी अवतार येण्याच्या अगोदरच म्हणलो होतो, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. त्यामुळे मला आता आज्ञेचं उल्लंघन नाही ना करता येणार. पण युक्ती मात्र सगळी सांगितली. सुभद्रा मातेला सांगितलं फक्त एक काम करायचं, रथ अर्जुनाला चालू नाही द्यायचा, रथ तू चालवायचा. ते अपहरण झालं आपल्याला माहिती सगळ्यांना. सैनिकाने बलराम दादाला सांगितलं दादा घात झाला. काय म्हणजे तुम्ही नाही का घरामध्ये संन्याशी आणला होता, काय केलं त्याने? काय केलं सांगायचं काय राहिलं आता? तुमची असणारी आवडती बहीण सुभद्रा माता घेऊन गेला. ते बलराम दादा धावत आले, कन्हैया लवकरात लवकर चल. कुठं दादा? आपल्याला संन्याशाला पकडून आणायचं. मी तुम्हाला म्हणलो होतं आणू नका घरात, तुम्ही माझं ऐकलं नाही तेव्हा. बरं कोणी पाहिलं हे? मी सैनिकाला बोलवलं. खरं सांग काय काय पाहिलं? म्हणे त्या संन्याशाने तुमच्या बहिणीला पळवलं. खरं सांग, रथ कोण चालत होतं? त्याने रथ तर सुभद्रा माता चालवत होती. हां, संन्याशाने नाही पळवलं, आपल्या सुभद्रेने संन्याशाला पळवलं. संतचिन्हे नव्हती का? संतचिन्हे होते. पुढचा विषय आपल्याला माहिती आहे, ते कन्हैयाच्या मनातच होतं. मग त्या प्रसंगाला संतांची चिन्ह जे अर्जुनाने धारण केली होती ते अंगी नव्हती का, ते वरवर होते. पण इथे ऐकल्यानंतर काय सांगायचं आहे की ही संतांची लक्षणं आपण जे सांगितली बाह्य लक्षणं नाही आहे, अंतरंगातली अंतरंग लक्षणं आहे. आणि ती माझ्या बुद्धीत चित्तामध्ये देवा राहत नाही, याला प्रामाणिकपणा म्हणतात. अपेक्षा मला ही आहे की संत चिन्हे लक्षणं माझ्या अंगावर प्राप्त व्हावी. पण काय करावं, तेवढा माझा अधिकार नाही, हे प्रामाणिकपणाने कबूल केलं आहे. एरवी या लक्षणांची अनिज सारा, मी अपाडे कीर अपुरा, परी तुमचेने बोले अवधारा थोरावे जरी, जे तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म मिया होई जेल, काय जाहाले अभ्यासी जेल सांगाल जे. या दोन ओव्याचे एकत्र विचार आहे. आता या 40व्या ओवीमध्ये शेवटचा शब्द आला होता जरी, तर या जरी शब्दाला तरी शब्दाची अपेक्षा आहे. आणि तो पुढच्या ओवीमध्ये दुसऱ्या पदामध्ये आलेला आहे, दुसऱ्या चरणामध्ये आला. थोरावे जरी तरी ब्रह्म मिया होईचे. म्हणजे जर आणि तरची अपेक्षा असते बरं. जर तरची भाषाही जरी तरी, म्हणून दोन वह्या आपण एकत्र घेतल्या. एरवी दुसऱ्या बाजूने विचार जर केला तर या लक्षणांची या निजसारा, निजसार म्हणजे पूर्ण तात्पर्य, पूर्ण तात्पर्याचा विचार केला
संतांची लक्षणं आपण सांगितली आणि त्याचं पूर्ण तात्पर्य पाहिलं आणि माझी तुलना केली तर मी कीर म्हणजे निश्चयाने, अपाडे अपुरा, अपाडे म्हणजे अतिशय आणि अपुरा म्हणजे अपूर्ण, पूर्ण लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर मी निश्चित सांगू शकतो की मी अतिशय अपूर्ण आहे. मनुष्याला आपल्या अपूर्णतेची जाणीव पहिल्यांदा व्हायला पाहिजे. आपण बऱ्याचदा विचार करतो की नाही, मी अज्ञानी आहे याचं तरी ज्ञान पाहिजे, किंवा मला काही कळत नाही एवढं तरी कळालं पाहिजे, म्हणजे आपल्याला पुढे काही ना काहीतरी कळू शकतं. नाही तर मला काहीच कळत नाही हेही ज्याला कळत नाही त्याला कधी कळणार आहे? कळण्याची शक्यता नाही. म्हणजे आपल्या अज्ञानाचं तरी ज्ञान असावं किंवा आपल्या अपूर्णतेची तरी जाणीव असावी. तुम्ही जी लक्षणं सांगितली आहे यामध्ये समबुद्धी नावाचं लक्षण आहे. शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः हेही लक्षणच आहे. किंवा तुम्ही त्याला योगारूढ पुरुष असं म्हणता, योगारूढस्तदोच्यते, हे लक्षणं तुम्ही प्रतिपादन केली आणि या लक्षणांचा पूर्ण तात्पर्याचा विचार केला तर मी निश्चित हे सांगू शकतो की मी अतिशय अपुरा आहे. जीव हा अपूर्णच असतो, पण त्याला पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी संत, श्रीगुरु आणि देवाची कृपा आवश्यक आहे. म्हणून मी जरी अपूर्ण असेल, पुढे शब्द आला परी. आता हा परी म्हणजे परंतु, आणि परंतु शब्द आला ना, मागच्या वाक्याला तेवढं महत्त्व राहत नाही. व्यवहारातलं उदाहरण आहे, मी कार्यक्रमाला आलो असतो पण बहुतेक येणार नाही, मागच्या वाक्याला महत्त्व राहत नाही. पण परंतु आला की मागचं वाक्य शून्य होऊन जातं किंवा त्याच्यामध्ये तेवढं अवसान राहत नाही. मी स्वतः अपूर्ण आहे पण तुमचेनी बोले थोरावे जरी. अवधारा, ऐका बरं. अवधारा हे कोणाला म्हणतात? आता देव ऐका, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मी स्वतःच्या सामर्थ्याने अपूर्ण आहे, हे लक्षणाला मी गवसणी घालू शकत नाही. परंतु तुमचेनी बोले थोरावे, तुमच्या बोलण्याने, उपदेशाने, तुमच्या शब्दाने जर मी मोठा झालो, थोरावे जरी तरी ब्रह्म मी होईजे, असा पुढचा संबंध घ्यायचा. आणि ते ब्रह्म कधी मी होईल? जी महाराज आदरार्थी शब्द आहे, तुम्ही चित्त दयाल, जर तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं तर. म्हणजे काय? साधकाला, शिष्याला गुरूंच्या शब्दांची पण आवश्यकता आहे आणि त्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं, कृपादृष्टीचा वर्षाव करावा याची पण अपेक्षा आहे. मागच्या ओळीमध्ये बोले हा बोल शब्द आला की नाही? बोल म्हणजे शब्द आहे आणि शब्दामध्ये उपदेश असतो. जर तुम्ही माझ्यावर उपदेश केला, तुमच्या शब्दाने मी मोठा झालो. मोठा होणं म्हणजे व्यापक होणं, आणि व्यापकाला तर ब्रह्म म्हणतात ना. जे बृहत्वात आहे, जे व्यापक मोठं, त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि तुमच्या शब्दाने जर मी मोठा झालो, यासाठी तुम्हाला चित्त द्यावं लागेल. आणि देव ज्याच्यावर चित्त देतात तो आपोआप मोठेपणाला प्राप्त होतो. आता देवाचं अंतःकरण आहे ते श्रीगुरूंच्या भूमिकेत आहे. जर आपण चित्त माझ्यावर द्याल, निश्चित मन द्याल किंवा लक्ष द्याल, चित्त द्याल म्हणजे लक्ष द्याल, आपण जर माझ्यावर कृपा वर्षाव केला तर तरी ब्रह्म मिया होईजेल. तर मला नक्की माहिती आहे की मी ब्रह्मरूपतेला नक्की प्राप्त होईल. ज्ञानोबांची एक ओवी आहे, श्रीकृष्ण कोपोने ज्यासे मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेशो करी, तो कैशापरी न पवे. कसा प्राप्त होणार नाही? किंवा जी कामधेनू सगळ्या जगाचे संकट दूर करते, तिचं वास रूपाशी राहील का? राहणार नाही. तसं जो परमात्मा सगळ्या जगाला ब्रह्मरूपता देऊ शकतो, ज्या भगवंताने राक्षसांचा वध करता करता त्यांनाही ब्रह्मरूपता दिली, तो आपल्या कृपेनं शिष्याला, भक्ताला ब्रह्मरूपता नाही का देणार? हिरण्यकश्यपूचा वध झाला. वध झाल्यानंतर ते भगवंताचा आवेश काही शांत होईना ना.
देवाच्या लक्षात, नारदांच्या लक्षात आलं भगवंताचा जर हा आवेश शांत नाही झाला तर कदाचित हा परमात्मा सगळ्या ब्रह्मांडाचे राग करेल. आणि याचा आवेश कोण आवरणार आहे? अगोदर तो सिंह रूपात प्रगट झाला ना, नृसिंह रूपात. बरं झाला तर झाला, खांबातून प्रगट झाला. त्या सिंहाची डार काढी. त्याचं म्हणतात की ब्रह्मदेव एक प्राणी तयार करत होते आणि हिरण्यकश्यपूच्या त्या सभेमध्ये भगवान खांबातून प्रगट झाले. जे भगवंताने सिंह गर्जना केली ना, तर तिचा आवाज आल्यामुळे ब्रह्मदेव घाबरला. ते घाबरला तर ते प्राण्याचा आकार करत होते. ते घाबरल्यामुळे आकार बिघडला, उंट तयार झाला. म्हणून त्या उंटाचा आकार कसा विचित्र आहे असं म्हणतात. मला माहिती नाही, सगळं मी ऐकलं आहे. म्हणून त्या उंटाचा आकार कसा बदलला आहे का? त्याच्यात काही स्वरूप आहे का? काही नाही. तर ते भगवंताच्या गर्जनेचा तो परिणाम आहे असं म्हणतात. काही का असताना तात्पर्य, पण ती गर्जना भयानक होती. एवढा घ्या फक्त अर्थ. घाबरली. आता करावं काय? मग नारदांनी इंद्राला सांगितलं जा म्हणे पुढं, कारण तुझं रक्षण व्हावं म्हणून भगवंताने अवतार घेतला. तुझं काम आहे ते. भगवंताला शांत करायचं शाल श्रीफळ दे जा. इंद्राला सांगितलं. इंद्र शाल आणि श्रीफळ आणि देवाला, आपण नाही जात पुढं. त्या भगवंताने जर आपल्या मागं लावली तर अवघड होईल म्हणे. मग आता ते इंद्र पुढं जात नाही. नारदी म्हणाले ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवा तुम्ही जा. ब्रह्मदेव म्हणे मी तर अजिबात नाही जाणार. म्हणे का? त्या हिरण्यकश्यपूला वरदान देणार कोण आहे? म्हणे मी. आणि भगवंताच्या हे लक्षात आलं समोर गेल्यावर तर भगवान काय म्हणेल, तुला काहीच अक्कल नाही, कोणाच्या तारखीवर तू आपलं कोणालाही वरदान देतो, तुलाच कळत नाही म्हणेल, कोणा मला मारतील. झालं म्हणे. लक्ष्मी मातेला सांगू. ते म्हणे जा, आत्ता जाते. आणि भगवंताला स्वरूपामध्ये शांत करते. तिथं जाऊन पाहिलं तर ते भगवान उड्याच मारत होते. या खांबाला लात मार, त्या खांबाला लात मार. ते म्हणे हे वेगळाच अवतार आहे. लांबून पाहिलं म्हणे वरमाला अर्पण केली तेव्हाचे हे नाही, शांताकारम, येतं अवघड आहे म्हणे, आपणही जाणार नाही. आणि मग भक्त प्रल्हादाला पाठवलं. प्रल्हादाला उचललं भगवंताने. भक्ताचं सामर्थ्य असं असतं जे देवालाही शांत करतं. आपल्याला का शांत करणार नाही? संतांचे वचन वारी जन्म दुःख. त्या अभंगात एक प्रमाण आहे बघा. तापली चंदन निववितो कोडी, त्रिगुण तो काढी संत संग. चंदन लावला अंगाला तर ताप शांत होतो. आणि 3 गुणांचा ताप संत शांत करतात. संत देवाला शांत करतात, बाकीच्याला का शांत करणार नाही? भगवंताला शांत केलं भक्त प्रल्हादाने. आणि मग भगवंताने उचलून घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडीवरी, भक्त सुखे निवाला. परमात्मा शांत झाले. आणि त्या भक्त प्रल्हादाला लहान वयामध्ये चाटू लागले. तिथे शांत झाल्यानंतर मग विचारलं, प्रल्हादा मला क्षमा कर, मला यायला उशीर लागला. नाही म्हणे प्रभू, तुम्ही आले, माझ्या भक्तीचा मान राखला. तुम्ही येणं महत्त्वाचं होतं. तुम्हाला कष्ट होईल असं माझं वागणं नाही म्हणे. पण माझी एक इच्छा आहे प्रभू. म्हणजे सांग ना. म्हणे माझ्या वडिलांना मुक्त करा, त्यांचा उद्धार करा. अरे म्हणे जेव्हा तू जन्माला आला तेव्हाच त्यांना मुक्तता मिळालेली आहे. तुम्ही चित्त दे आलं, ब्रह्ममिया होईचे. भगवंत रागावून ज्याला मारतात त्यालाही ब्रह्मरूपता मिळते. श्रीकृष्ण कोपोणी ज्यासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. अरे हिरण्यकश्यप तुझे वडील, जेव्हा तुझ्यासारखा भक्त जन्माला आला आणि माझ्या हातून वध झाला तेव्हाच तो मुक्त झालेला आहे. आता भगवंत ज्याला रागावून मारतात तो जर परब्रह्म साक्षात्काराला प्राप्त होतो, म्हणजे ज्याला कृपेने उपदेश करतात तो नाही का होणार? म्हणून शब्द कसा आहे, विनंती किती गोड आहे. तुमचेनी बोले थोरावे. तुमच्या शब्दाने जर मी मोठा झालो. आता शब्द कोणता असतो बरं? गुरूंच्या मुखातून येणारा शब्द महावाक्याचा असतो. महावाक्याचेनी नावे, गुरुकृपेचेनी थावे. माता हात ठेवणे नव्हे, थापटीला जैसा, तैसा विश्वस्वप्नेशी माया. निद सांडवणी धनंजया, सहजेची चेला अद्वयानंदपणे. जो हे बोल आहे. तुम्ही जर महावाक्याच्या शब्दाचा उपदेश केला तरी ब्रह्ममिया होईजेल. किंवा तुम्ही चित्त दे आलं. जर आपण माझ्यावर लक्ष दिलं, अपेक्षा लक्षाचीच आहे बरं.
आपण माझ्यावर फक्त लक्ष द्या. जे तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्ममिया होईजे. पाठीमागे शब्द का आला होता? संत चिन्हे अंगेन ठकते माझ्या. आणि आता शब्द का आला? ब्रह्ममिया होईजे. याचा अर्थ असा आहे, संत आणि ब्रह्म एकच आहे. मागे जरी संत शब्द आला तर संतामध्ये आणि ब्रह्मस्वरूपामध्ये फरक नाही. संत चिन्हे माझ्या अंगावर वसत नाही, म्हणून देवा ब्रह्म मला व्हायचं आहे. कारण ब्रह्म आणि संत एकच आहे ना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्मस्वरूप असणारे संत असतात. म्हणून तुम्ही जर लक्ष दिलं तर ब्रह्म मी होऊ शकतो. आणि साधकाची ही भूमिका असावी. आपल्याला काय व्हायचं आहे हे अगोदर आत ठरलं पाहिजे. जोपर्यंत ते आतून ठरत नाही तोपर्यंत बाह्य प्रयत्नच होत नाही. अगोदर आतून ठरवावं लागतं आपल्याला काय व्हायचं आहे. आणि शाळेमध्ये विचारतात बघा विद्यार्थ्याला, तुला भविष्यामध्ये पुढे जाऊन काय व्हायचं आहे? सगळे काय म्हणतात विद्यार्थी? मला पोलीस व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर, मला वकील व्हायचं आहे. शाळेमध्ये असा एखादा विद्यार्थी निघाला पाहिजे की मला संत श्री ज्ञानेश्वर महाराज व्हायचं आहे, मला जगद्गुरू तुकोबाराय व्हायचं आहे, मला शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराज व्हायचं आहे, मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं आहे, असं म्हटलं पाहिजे. आतून ठरवलं की बाहेरून ते होत असतं. जोपर्यंत आपण संकल्प तयार करत नाही ना तोपर्यंत आपण वाटचालच करत नाही. पहिल्यांदा हे आतून ठरलं पाहिजे. आतूनच ठरत असतं अगोदर आणि मग बाहेरून मनुष्य तयार होतो. वर्तमान काळामध्ये आपण जसे आहोत, जसे आपण सध्याला तयार झालो, जे आपण बनलो आहोत ते आपण कधीतरी ठरवलं होतं. जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत होत नाही. एखादा मला मी कीर्तनकार असाच झालो, तू गावाकडून येण्याच्या अगोदर ठरवलं होतं की मला कीर्तनकार व्हायचं आहे. त्याच्याशिवाय होत नसतं ते. हे ठरवावं लागतं अगोदर. काहीही पण भूमी आतुनी स्वयंभ काय घडिया गाडगियाचे निगती कोंब परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. ज्ञानोबाने शब्द दिला आहे, अरे भूमीच्या आतून स्वतः असे गाडगे मडके तयार होत नसता. कुंभाराच्या बुद्धीचा आकार त्याच्या मनात असतो आणि मग तो बाहेर प्रकट होतो. तसं आतमध्ये संकल्प असतो आणि तो संकल्पच मग अमूर्त मूर्त रूपाला प्राप्त झाला की व्यक्तिमत्व तयार होत असतं. म्हणून आपल्याला काय व्हायचं आहे हे पहिल्यांदा अगोदर ठरलं पाहिजे. आणि ते ठरलं की मग साधकाची सिद्ध झाली. आपला आदर्श कोण असावा? सिद्ध महात्मा. मला त्यांच्याप्रमाणे व्हायचं असं ठरलं की मग वाटचाल होत असते. आणि एखादा मला माझ्याकडून हे होणार नाही हे ठरलं की होतच नसतं. पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की मी हे करू शकतो. ते आपण बाबांचं पाठात येणारं वाक्य ना स्वामी विवेकानंद असं, इफ यू से यू कॅन आणि इफ यू से आय कॅन यू कॅन, इफ यू से आय कॅन नॉट देन यू आर राईट. वजन नाही टाकायचं. म्हणजे आता वाक्य आलं म्हणून ओघामध्ये सांगितलं. जर तुम्ही म्हणालात की मी हे करू शकतो तर तुम्ही नक्की करू शकता. आणि तुम्ही म्हणालात की मला हे जमणार नाही तर मग तुमचं अगदी बरोबर आहे. तुम्हाला ते मरेपर्यंत जमणारच नाही. आतून ठरवावं लागतं. जगामध्ये असं कोण व्यक्ती आहे जो सगळं स्वतःची असणारी प्रतिभा घेऊन येतो? नाही. बुद्धीला तेज आणण्यासाठी बुद्धी घासावी लागते, श्रम करावे लागतात. म्हणून दररोज करावं लागतं स्वाध्याय. अभ्यास हा काही एका दिवसाचा विषय नाही आहे, तो आयुष्यभर करावा लागतो. शाळेतला अभ्यास 6 महिन्यात विसरला तरी चालतो, कारण तो पुढच्या 6 महिन्याला येत नाही. परीक्षा बदलली झाले अभ्यास, पण आपलं गमगच्छती आयुष्यभर गच्छती गच्छता गच्छन्ति गच्छशी गच्छत गच्छत गच्छामी गच्छावह गच्छाम. आयुष्यभर नाव घोकाच लागवतं. नाही एखादा मला ते गमचं गच्छ कसं झालं मला आठवत नाही, मग आपली गच्छती आहे. मग जावं लागतं आपल्याला, विसरावं नाही लागत. तरी ब्रह्ममिया होई जेल. आपण लक्ष द्याल तर मी ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होईल. काय झाले अभ्यासी जेल सांगाल जे. महात्मन प्रभू जे सांगाल ब्रह्मप्राप्तीसाठी आपण मला जे सांगाल ना मी ते फक्त ऐकणार नाही. शब्द कसा आहे? जे सांगाल अभ्यासी जेल. याचा अर्थ नुसतं ऐकणं महत्त्वाचं नाही, ऐकण्याप्रमाणे आचरण करणं महत्त्वाचं आहे. ते कृतीत आलं पाहिजे. ते आपण व्यवहारामध्ये सांगतो बघा. आता मला ते शब्द नाही आठवणार,
थेरी असंच आहे का आणि प्रॅक्टिकल दोन शब्द असतात. तर ते थेरी आणि प्रॅक्टिकल, थेरी कळते पण प्रॅक्टिकल घडावं लागतं. त्याला थेरीला शब्द काय मराठीमध्ये नाही, प्रॅक्टिकलला प्रात्यक्षिक आहे. पण थेरीसाठी आता शब्द नाही आठवत मला. नाही असं दुसरे रचना वगैरे असं काही असेल, सिद्धांताची मांडणी आणि ते प्रात्यक्षिक घडावं लागतं. तसं सांगाल जे ही थेरी आहे आणि अभ्यासी जेल प्रॅक्टिकल आहे. तुम्ही जे सांगाल त्याचा मी अभ्यास करेन. आपण ऐकतो खूप, प्रचंड ऐकतो आपण, पण जे ऐकतो ना त्याचं आचरण करण्यामध्ये आपण कमी पडतो. आणि म्हणून बऱ्याचदा आपलं श्रवण फार चांगलं असतं, पण श्रवणाच्या नंतर मनन, निदिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम हे घडलं पाहिजे. किंवा जसं आपण श्रवण करतो त्यानुसार आचरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि भक्तराज अर्जुन देवाला म्हणतात, मला ब्रह्म व्हायचं आहे. जिथे दुःख संबंधरहित आनंद आहे त्या स्वरूपाला म्हणतात ब्रह्म. आणि ते ब्रह्म मला होईजेल, मला व्हायचं आहे. तुम्ही लक्ष दिलं तर मी ब्रह्म नक्की होईल. पण अर्जुना, ब्रह्मप्राप्तीसाठी तुला उपदेश करावा लागेल. जे सांगाल, तुम्ही जे सांगाल माझी तयारी आहे. अभ्यास शिजेल, मी त्याचा नक्की अभ्यास करेल. काय झाले? अभ्यास न करायला मला झालं काय? काहीच नाही. म्हणून अर्जुनाची स्तुती देवाने पाठीमागं केली आहे. अर्जुना, तू परिससी परिसोनी अनुष्ठिशी तरी आमाशीची वाणी कायसी सांगावयाची. तो ऐकतो आणि ऐकल्यानंतर अनुष्ठान करतो. मग आम्हाला सांगायला काय उणीव आहे? जर एखादा व्यक्ती सांगितल्याप्रमाणे ऐकत असेल आणि ऐकल्याप्रमाणे कृती करत असेल तर सांगणाऱ्या मनुष्याला कंटाळा येत नाही. नाहीतर आपण खूप सांगतो तो काहीच करत नाही, सांगणारा कंटाळून जातो, तो सांगतच नाही. तुला जे करायचं ते कर, तो सांगण्याचा विषय सोडून देतो. काय झालेस अभ्यास जेल सांगाल जे तुम्ही सांगाल त्याचा मी नक्की अभ्यास करेल. पण आता पुढचा काही भाव आहे त्याचं आपण चिंतन उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.